फर्नांडिस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल JTC ह्या चॅनलवर. तरी सर्वांना विनंती आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील स्पर्धेंचं तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला भेटणार आहे. सिल्वेरियस नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि सेल्विन स्ट्राईक एंडला आहे. पहिल्या षटकासाठी निश्चितरित्या क्रिस्ली गमजा याची निवड केली जाईल, यात काही शंका नाही. यस, क्रिस्ली गमजा याच्याकडे चेंडू आहे. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे फाईन लेगच्या दिशेनं. फ्लेवियन आहे. यष्टीरक्षक सावियो. संजय थर्डमॅनच्या दिशेनं आहे. कव्हर्स मध्ये रिचर्ड आहे. ओके, इथे पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. सगळ्यांना, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिल्या षटकासाठी क्रिस्ली गमजा स्ट्राईक एंडला आहेत. सेल्विन पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये जातोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा जवळ. तिकडे रिचर्ड क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सिल्वियस येतोय स्ट्राईक एंडला. दोन्ही उजव्या हाताने फलंदाजी करताना फुल टॉस चेंडू टॅप पद्धतीने जॉर्डन डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा झालेल्या आहेत दोन्ही फलंदाजामार्फत. स्वतःच सात करून ठेवलेला आहे आणि संघाला नेमून ठेवलं आहे 2 धाव संख्येवर. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय देखणीय स्टॉप म्हणता येईल सावियो याच्या मार्फत. निश्चितरित्या ह्या 3 धावा वाचवल्या गेल्या त्या सावियो मार्फत. जबरदस्त प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरतोय सावियो. निश्चितरित्या आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत सावियोच्या मार्फत. इथे पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे, क्षमा असावी. ओके, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू होता. 3 चेंडू मध्ये 3 धावा. क्रिस्ली गमजाने थोडस आपल्या गोल इथे खेळाडूंना विनंती आहे की कुठल्याही पंचांबरोबर वादविवाद करू नये. हे आमच्याकडे फार फार अनुभवी पंच आहेत. जर वेलंकनी बॉईज खाडीवर संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत क्रिस्ली याच्या मार्फत. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल वेलंकनी बॉईज खाडीवर संघामार्फत. चौथा चेंडू क्रिस्ली गमजा याच्या मार्फत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फक्त चेंडूला ग्लान्स केलेला आहे, चेंडूला स्वीप केलेला आहे. पुन्हा एकदा चांगला स्टॉप झालेला आहे चेंडू, तो मॅक्सवेल दालमे त्याच्या मार्फत. आणि आणखीन एक धाव. 4 चेंडूमध्ये 4 धावा. आता पाहूया उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा जमवताना दिसतोय तो पाली संघ. सेल्विन स्वतः संघाचे कर्णधार आहेत. फार मोठी जबाबदारी आहे त्यांना या स्पर्धेमध्ये. आता मात्र फुलटॉस चेंडू, सुरेख ड्राईव्ह, 4 धावेसाठी चेंडूला फक्त दिशा दाखवतायत. चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेनं आणि 4 धावा कमवून ठेवतात आपल्या संघासाठी. 4 धावांनी धावसंख्या अचानकपणे वाढते आणि धावसंख्या झाली ती 8 धावा. क्षमा असावी. क्रिस्ली गमजा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव ठरतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल क्रिस्ली याच्या मार्फत. फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पाली संघाचा अजूनपर्यंत एक सुद्धा फलंदाज बाद झालेला नाही. मात्र निश्चितरित्या त्यांचा काहीतरी प्लान असणार आहे, कारण न विसरता पाली संघामध्ये सुद्धा भेदक गोलंदाज आहेत. स्वीडन याच्यासारखा एक अतिशय वेगवान गोलंदाज आहे जो या परिसरामध्ये नावाजलेला गोलंदाज. आता सिल्वियस स्ट्राईक एंडला आहेत. पाहूया दुसऱ्या गोलंदाजीसाठी कोणाला प्राचारण करता येते. गोलमेज परिषद भरवली गेलेली आहे मॅक्सवेल दालमे याच्या मार्फत. आणि मला वाटते जितू किंवा विकी नाही, जितू यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे. पाहूया, मला वाटते जॉर्डन थोडंसं पाठीमागे ठेवलेलं आहे. 5 षटकांचा डाव राहणार आहे आणि 5 षटकामध्ये 4 गोलंदाज हे कंपल्सरी वापरावे लागणार आहेत. जितू आलेला आहे. राईट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय जितू. आता मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये तितकासा संपर्क हवा होता तितका झालेला नाही. मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धाव भेटते ते सिल्वेरियस याला. स्ट्राईक एंड रोटेट झालेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड आलाय सेल्विन. सेल्विन क्षेत्ररक्षाची पाहणी करून खेळण्यास सज्ज.
दुसरा चेंडू जितू, सुरेख फटका, सुरेख अप्रतिम फटका, नोचा इशारा येतोय. 4+1 या अवांतर 5 धावा आलेल्या आहेत. थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये भसकटताना दिसतोय. याचं कारण असं असावे कारण जितू आपल्या गोलंदाजीचा वेग हा वाढवण्याचा प्रयत्न करत असताना ही चूक होते. आता मात्र सुरेख फटका, सुरेख फटका आणि वॉट अ रनिंग द बिटवीन. जोपर्यंत मॅक्सवेल चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत सेल्विन आपल्या एक स्ट्राईक वरून दुसऱ्या स्ट्राईक मध्ये पोहोचलेला आहे आणि एक धाव आरामामध्ये पूर्ण केलेली आहे. जितू आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र हलकासा आखूटप्याचा चेंडू, मात्र हवा असणारा फायदा काय उठवता आलेला नाही सिल्व्हिरियस यांना. फक्त एक धाव, चांगला फटका होता, मात्र थोडासा टॅप पद्धतीने खेळला गेलेला फटका होता, त्यामुळे फक्त एक धाव भेटणार आहे. जितू आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामोरे आहेत. सिल्व्हिरियस फार मोठ्या धावसंख्येला सामोरे जावं लागणार आहे. आता मात्र सुरेख फटका. आता फक्त दिशा दाखवतात, चेंडूला ग्लान्स करतात फाईन लेग वरून. जोपर्यंत शतरक्षी नाही तोपर्यंत सीमारेषेने चेंडूने सीमारेषा गाठली होती. आणखीन चौकार येतोय. पाली संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. जितू आपल्या षटकातील 5वा चेंडू, थोडेसे मागणे होताना दिसत आहेत ॲज कम्पेअर टू लास्ट ओव्हर, कारण त्यांनी एक नोच्या स्वरूपात सुद्धा 5 धावा दिलेल्या आहेत. तिथे शतरक्षण थोडासा बदल केल्यात. फाईन लेगच्या दिशेने संजय याला प्रमोट करण्यात आलेला आहे. आता मात्र सुरेख अप्रतिम फटा, वॉटर स्वीप, कडक स्वीप म्हणता येईल. एकदम आडव्या हॉरिझॉन्टल बॅटेने फटका केलेला आहे जितू यांच्या चेंडूवर आणि आणखीन एक चौकार येतोय तो पाली संघाच्या मार्फत. नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारत असताना काही क्षणासाठी वाटत असेल आता निर्णय कुठेतरी चुकीचा वाटतोय का. आता मात्र थोडासा जास्त ट्वॅप आलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, मात्र चेंडू हा पडद्याच्या वळून गेल्या असल्या कारणाचा फक्त एक धाव भेटणार आहे. 25 धावा झाल्या आहेत, म्हणजे 12.5 धावेची सरासरी इथे राखण्यामध्ये यश आलेले. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजूनपर्यंत एक सुद्धा फलंदाज बाद झालेले आहेत पाली संघामार्फत. दोन्ही सलामीला गेलेले फलंदाज अजूनपर्यंत निश्चितरित्या इथे जॉर्डन असणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये एक ट्रम्प कार्ड असतो आणि वेलंकनी बॉईज या संघाला निश्चितरित्या जॉर्डनच्या स्वरूपात एक ट्रम्प कार्ड जिथे पाहिजे तिकडे त्याचा तुम्ही वापर करू शकता. अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया, कोट्यातील पहिलं तर डावात तिसरं षटक फेकण्यासाठी आलेला आहे. आता मात्र उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू, इथे सावियो थोडीशी चूक करतायत चेंडूला गॅदर करण्यामध्ये आणि ह्या नोच्या स्वरूपात 5 धावा येत आहेत. इथे थोडीशी आपल्या गतीचा वापर करण्यामध्ये चूक करतोय आणि आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये भसकटतोय आणि या 5 धावा अवांतच्या स्वरूपात पाली संघाला धावसंख्या झाली आहे ती 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र सुरेख चेंडू होता, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप करतोय सेल्विन. चेंडू पॉइंट वर जाईपर्यंत आणखीन एक धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडतोय. सिल्व्हिरियस स्ट्राईक लेनला आलेला आहे. सुरेख फटका, अप्रतिम फटका, व्हॉट अ टायमिंग. काय नजर असेल या फटक्यासाठी. जसा फटका चेंडू पडतोय पिचवर त्याच रिदम मध्ये चेंडूला पिक करतोय आणि स्वीप करतोय आणि चेंडूला पाठवतोय सीमारेषा बाहेर. जबरदस्त फटका. जॉर्डन एखादा चोप बसताना दिसतोय. पुन्हा एकदा स्वीप, जबरदस्त पॅडल स्वीप म्हणता येईल ह्या वेळा करण्याचा प्रयत्न, मात्र पूर्ण गुण द्यावे लागतील ते सावियोने मागच्या षटकामध्ये सुद्धा एक 3 धावा वाचवल्या होता. इथे सुद्धा मी म्हणेन आणखीन 3 धावेचा कमी केलेले आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र डाव्या एष्टी बाहेर चेंडू निसटतोय. पंचांचे पंख हवेत जात आहेत. आणखीन एक अवंताच्या स्वरूपात, व्हाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. सुरेख फटका, सुरेख फटका. अशा प्रकारचा फटका जर गॅप मध्ये गेला तर कुठलाही फलंदाज किंवा कुठलाही शतरक्षक त्याला थांबवू शकत नाहीत. सिल्व्हिरियस एक जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र एक थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये भसकटताना दिसतोय आणि याचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा कोणताही फलंदाज रिव्हर्स स्वीप करताना प्रयत्न करतो तेव्हा गोलंदाज आपल्या दिशेमध्ये नक्कीच भसकटत असतो आणि त्याचंच उदाहरण इकडे आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र जॉर्डन हे विस्कळीत झालेले आहेत, आपल्या पूर्णपणे लय मध्ये भसकटलेले आहेत.
वारंवार आपल्या चेंडूमध्ये काहीतरी मिश्रण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र सिल्व्हेरियस हा त्याला चांगला चोप देताना दिसतोय. त्याच्या लाईन आणि लेंथ कुठल्याही प्रकारे टिकून देण्याचा, त्याला टप्पा घेऊन देण्याचा प्रयत्न करत नाही सिल्व्हेरियस. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. जॉर्डनला थोडासा संयम बाळगावा लागणार आहे, अन्यथा मोठ्या धावसंख्येला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. धावसंख्येला जोराने पुढे सरसावत आहेत. 41 धावा झाल्यात, 41 विदाऊट लॉस. म्हणजे आता ही भागीदारी जवळजवळ अर्ध्या शतकाच्या जवळ पोहोचत आहे. पाहूया कदाचित या षटकामध्ये सुद्धा ते पूर्ण करू शकतील. 41 विदाऊट लॉस, 41 धावा झाल्या. जॉर्डन थोडेसे मागणे होताना दिसत. आता रिव्हर्स स्वीप, या वेळा रिव्हर्स स्वीप, आणि इथे आणखीन शतरक्षक चूक करतोय. आणखीन एक चौकार भेटतोय. आता थोडेसे दडपणाखाली आलेले आहेत. मॅक्सवेल थोडेसे चेअरअप करताना दाखवतायत क्षेत्ररक्षक. पूर्णपणे त्याचा समाचार घेतलेला आहे. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. 1+1 पॉपिंग लाईन. मला वाटतं स्टेप आउट करतायत जॉर्डन. हे थोडेसे अडचणीमध्ये सापडलेलं आहे ते वेलंकनी बॉईज. खाडीवर संघ थोडासा संयम बाळगावा लागणार आहे, कारण जबरदस्त सुरुवात झालेली आहे पाली संघामार्फत. आता वॉट डिलिव्हरी. मागचे 3 चेंडू सेल्विन याने काहीसे सोडण्यात आलेले आहेत. ह्या वेळा अप्रतिम टप्पा. चेंडू डावे एसटी बाहेर पडतोय आणि मधली एसटी वाकवली जाते. पहिला हादरा बसतोय पाली संघाला आणि स्वीडन जातोय दुसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. एक जबरदस्त सुरुवात करून प्रत्येक खेळाडूचं नाव, प्रत्येक फलंदाजाचं नाव हेस वरून स्टार्ट होते पाली संघामार्फत. एक युनिक नावाची घेऊन संघ इथे उपस्थित झालेले. एक मागणं षटक म्हणावं लागेल. अंतिम शेवटच्या षटक, चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा क्रिस्ली गमजा. फुलटॉस चेंडू आणि जबरदस्त स्ट्रोक. सेल्वेरिस याच्या बॅटून आणखीन एक चौकार. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे पाली संघाचं. धावसंख्या झाली ती 51. 1 बाद 51 धावा. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता सिल्व्हेरियसचा. प्रत्येक चेंडूवर आता तो हाणामारी करताना दिसतोय. का होईना, कारण फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे त्याचा. रिव्हर्स स्वीप. आणि हो, इथे दुर्दैव म्हणावं लागेल, बॅड लक म्हणता येईल. अंतिम क्षणी चेंडूने उंचली घेतली. निश्चितरित्या 3 धावा कमी झाल्यात पाली संघामार्फत. मात्र सुदैव म्हणावं लागेल खाडीवर या संघाचं. आता मात्र चेंडूला आरामामध्ये स्वीप केलेला आहे. संजय क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतात. स्वीडन आलेला आहे स्ट्राइक एंडला. एक जबरदस्त भेदक गोलंदाज. या गोलंदाजाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला नक्कीच आवडणार आहे तारुडीच्या मैदानावर. आता मात्र उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू. पंच आपला निर्णय कळवतील. यस, व्हाईटचा इशारा होतोय. आणखीन एक अवांतर धाव पाली खात्यामध्ये. आता मात्र चूक करतोय. मी मगाशीच म्हटलेलं आहे, थोडासा समतोल बिघडलेला आहे. मॅक्सवेल तालमे त्यांना जाऊन गोलंदाजीबरोबर चर्चा करावी लागेल, अन्यथा मोठ्या धावसंख्येला सामोरे जावे लागणार आहे या स्पर्धेमध्ये. कारण क्रिस्ली गमजा याचा फार सराव या खेळपट्टीवर केलेला आहे. मात्र अंतिम क्षणी धावसंख्या झालेल्या आहेत त्या 59. सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह. मात्र बॅक टू द बॉल खेळतात क्रिस्ली गंजा. स्वतः क्षेत्ररक्षण करतात आणि चेंडूला निर्धाव ठरवतायत. चांगलं कमबॅक म्हणता येईल क्रिस्ली यांच्या मार्फत. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्वीडन स्ट्राइक लेनला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह. एक कार्पेट शॉट म्हणता येईल. आणखीन 4 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये पोहोचतायत आणि धावसंख्या वाढवत होती 63. 63 धावा. स्टेजवर यायचा आहे. मी ते मगाशीच म्हटलेल्या जबरदस्त धावसंख्या कमावण्याचा प्रयत्न करतो. एक जबरदस्त हाणामारी होते पाली संघामार्फत. पुढच्या षटकासाठी विकी आलेला आहे. डावातील शेवटचं षटक राहणार आहे. 6 चेंडूमध्ये पाहूया पाली संघ किती जास्त धावा जमावतोय. इथे आपल्या क्षेत्ररक्षकाची मांडणी करताना स्क्वेअर
फाईन लेग, थर्ड मॅन, डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, असं चांगलं शतरक्षण लावण्यात आलेलं आहे विकी याच्या मार्फत. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, काही क्षणासाठी वाटलं होतं की चेंडू बॅटवर येईल, मात्र चेंडू थोडासा हलकासा बाहेर निघतो आणि निर्धाव ठरवला जातोय. पंच सत्यम यांच्या सुरेख फटका. इथे शतरक्षक चूक करतात, मात्र फक्त एकच धाव असणार आहे. चांगला फटका होता, चांगलं आय कॉन्टॅक्ट म्हणता येईल सिल्वेरिस याच्या मार्फत, कारण जे फटके त्यांनी मारलेले आहेत स्पेशली स्वीपच्या स्वरूपात देखणे फटके मार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. या वेळेला पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. पंचाने आपला निर्णय इथे चौकार घोषित केला जातोय. पंच सत्यम यांच्या मार्फत चौकार घोषित केला जातोय. इथे पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. कृपया मॅक्सवेल दालमेथ अँड टीम प्लीज बी रिस्पेक्ट. वी हॅव व्हेरी क्वालिफाईड अँड व्हेरी एक्सपिरियन्स अंपायर. कृपया कुठल्याही प्रकारे वादविवाद करू नये. इथे चौकार घोषित केलेला आहे. आपल्याकडे YouTube लाईव्ह ही स्पर्धा आहे. विकी आपल्या षटकातील काय बॅटिंग करतोय सिल्व्हेरियस. एक क्रिकेटच्या शैलीमधील फटके. आता मात्र थोडासा मोह आवडता आलेला नाही. बॅकफुटला जाऊन कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटेच्या वर लागतोय आणि पडद्याच्या वरून जातोय आणि स्वतः बाद होतोय. मला वाटतं दोन्ही कर्णधार इथे नाणेफेकीसाठी आलेले आहेत. रायझिंग स्टार तारोडी या संघाचे संघनायक जिथे कुठे असते त्यांनी लगेचच बॅट्समॅन नेम डायलन आलेला आहे. डायलन स्ट्राइक एंडला डाव्या एसटी बाहेरचा चेंडू होता. रायझिंग स्टार तारोडी ॲलिस्टर डायलन. सुरेख फटका होता. तिकडे जितू हे शतरक्षण करेपर्यंत एक धाव पूर्ण करतोय आणि इथे डाव समाप्त होतोय. 30 चेंडू मध्ये धावसंख्या बनवलेली आहे ती 69 आणि 70 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते वेलंकनी बॉईज खाडीवर संघाला. 16 चेंडू मध्ये 32 धावा सिल्व्हेरियस याने फोटलेल्या आहेत. जबरदस्त खेळी प्रत्यक्ष सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सिल्व्हेरियस साठी. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला भेटलेल्या सिल्व्हेरियस मार्फत. नाणेफेकी होत आहे. रायझिंग स्टारचे कर्णधार ॲलिस्टर यांनी लगेचच नाणेफेकी करून घ्यायची. मला वाटते धावकी बॉईज अच्छा मला वाटतं नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल रायझिंग स्टार या संघाच्या बाजूला लागलेला. आपला निर्णय लगेचच ते कळवतील. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी बॉईज यांनी आयोजित केलेली क्रिकेट प्रीमियम लीग ही स्पर्धा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात इकडे आखण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे आणि प्रत्येक संघाला एक लीग स्वरूपात इथे ही स्पर्धा खेळायची आहे. 3 गटामध्ये ही स्पर्धा डिवाइड केलेली आहे. ए गटामधून जुनागाव पाली हा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेशलेला आहे. ग्रुप बी मधील हा पहिला सामना नाणेफेकी जिंकून वेलंकनी बॉईज या संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारलं होतं आणि थोडेसे मागडे बसलेले होते, परंतु चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे. क्रिस्ली गमजा आहे, जॉर्डन फेबियन, स्वतः मॅक्सवेल, विकी, जीतू चांगले तडाखेबाज फलंदाज आहेत आणि निश्चितरित्या ह्या टार्गेटसाठी ते नेहमी तयार असणार आहेत. परंतु न विसरता पाली संघामध्ये सेल्विन, स्वीडन चांगले गोलंदाज, भेदक गोलंदाज आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या पाहायला भेटते आणि कशा प्रकारची फलंदाजी वेलंकनी बॉईज या संघामार्फत पाहायला भेटणार याचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही GTCच्या ह्या चॅनल मार्फत सुद्धा तुम्ही बघू शकतायत. JTC सलामीची जोडी मैदानावर. डावखुरा फलंदाज फेबियन आणि मी मगाशीच म्हटलेलं आहे ज्याला आपण ट्रम्प कार्ड म्हणता येईल वेलंकनी बॉईज खाडीवर या संघामार्फत जॉर्डन हा स्ट्राइक एंडला राहणार आहे. पाच षटकांचा डाव राहणार आहे आणि प्रत्येक डावासाठी नवीन चेंडू पुरवला जाणार आहे.
पाली संघातील काही खेळाडू आम्हाला स्वीडन मला वाटते पहिल्या षटकासाठी आलेले आहे. पाली संघाला विनंती आहे, एखादा राखीव खेळाडू असेल तर आमच्या पविलियन बॉक्समध्ये पाठवायचं आहे, कारण तुमचे काही खेळाडू हे आम्हाला अपरिचयाचे असल्या कारणास्तव तुमच्या नावाची नोंदणी करण्यासाठी आमच्या स्कोररना थोडासा व्यत्यय येतोय. जर एखादा तुमचा राखीव खेळाडू असेल तर आमच्या पविलियन बॉक्समध्ये पाठवायचा. निश्चितरित्या स्वीडन हा गोलंदाजी सुरुवात करणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा चालू असलेला सामना बी गटातील पहिला सामना. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट अँड ओव्हर द विकेट. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे होते आणि इथे थाउचितची संधी होती, मात्र चांगली रनिंग द बिटवीन. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मिड ऑनच्या दिशेनं सॉरी लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तिथे क्षेत्ररक्षण मार्फत खरोखरच 3 धावा वाचवल्या आहेत. एक अप्रतिम ड्राईव्ह होता जॉर्डनच्या मार्फत. आता डावकुरा फलंदाज फेबियन स्ट्राईक एंडला आला. निश्चितरित्या इथे स्वीडन यांना थोडंसं आपल्या गोलंदाजीवर कंट्रोल ठेवावं लागणार आहे, कारण जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन येते तेव्हा थोडीशी गोलंदाजीमध्ये आपल्याला लयमध्ये सुधार करावी लागत असते. इथे मात्र डाव्या, मी मगाशीच म्हटलेला मागचा चेंडू हा उजव्या फलंदाजाला त्यांनी टाकला होता. तशाच पद्धतीची गोलंदाजीमध्ये आता फरक होतोय जेव्हा डावकुरा फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय. फुलटॉस चेंडू करून घेते फेबियन. अप्रतिम फटका, फक्त चेंडूला दिशा दाखवतोय. शतरक्षक डीप मिड विकेट करून पोचता पोचता चेंडू सीमारेषा गाठतोय आणि ह्या 4 धावा येत आहेत त्या वेलनकनी बॉईज या संघाच्या खात्यामध्ये. चांगला फलंदाज आहे फेबियन, स्वीप रिव्हर्स स्वीप करण्यामध्ये माहीर आहे. आपली प्रतिमा दाखवताना दिसतोय ह्या तारोडीच्या मैदानावर. नोचा इशारा येतोय. आणखीन एक चौकार. 4+1 5 धावा. आता मात्र जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आमच्याकडे फेबियन याच्यासाठी आव्हान आलेलं आहे. जर 3 चौकार बॅक टू बॅक मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वडिलांकडून त्यांच्याकडे लावण्यात आलेलं आहे. मला वाटतं इथे 2 चौकार ऑलरेडी त्यांनी मारलेले आहेत. याच्यानंतर 100 चौकार पूर्ण झालेले आहेत. या स्पर्धेतील 100 चौकार पूर्ण झालेले आहेत. आमचे लाईव्ह स्कोरर सुद्धा आम्हाला अपडेट देत आहेत JTC नेटवर्क मार्फत. 100 चौकार पूर्ण झाले त्या स्पर्धेतील. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवतात. 1 धाव आरामध्ये पूर्ण करतोय फलंदाज फेबियन आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येतोय जॉर्डन यांना फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, कारण 70 धावा ह्या हव्या आहेत तितक्या सोप्या नाहीत. या सामन्यामध्ये 30 चेंडूमध्ये पूर्ण फुलटॉस चेंडू होता. इथे धावची संधी आहे आणि इथे काही क्षणासाठी मिस करतोय तिकडे क्षेत्ररक्षक. यस नो करताना चेंडूची फेक काही क्षणासाठी त्याने दुर्लक्ष केलं गोलंदाजी एंडकडून. अन्यथा जॉर्डन हा धावचीरित्या निश्चितरित्या बाद झाला असता, मात्र तसं काही घडत नाही. थोडेसे मागडे दिसत आहेत स्वीडन हे. सुरेख आणि ह्या वेळा मात्र यष्टी वाकवली गेलेली आहे ती फेबियन यांची. थोडासा ब्लॉक होल मध्ये टाकण्यात गेलेला होता. नवीन फलंदाज सावियो. इथे बरीचशी आव्हानं लावण्यात येत आहेत आणि फार चांगली गोष्ट आहे जेव्हा तुम्ही चेअरअप करता एखाद्या खेळाडूला. परंतु विनंती आहे की आपलं आव्हान आमच्या आयोजकाकडे जमा करायचं, त्याच्यानंतर त्या आव्हानाची आम्ही पूर्तता पुढे करणार आहोत. आता सुरेख चेंडू कुठल्याही प्रकारचा समजला गेलेला नाही सावियोना. अप इन द एअर चेंडू जातोय, सरळ सीमारेषाजवळ झेल होतोय आणि आपला भोपळाही न फोडता सावियो हा तंबूचा रस्ता परततोय. दुसरा हादरा बसतोय वेलनकनी खाडीवर या संघाला. पाहूया पुढचा फलंदाज जितू. फार तडाखेबाज फलंदाज आहे. टॅप पद्धतीतील फटक्यामध्ये हा फलंदाज माहीर आहे, परंतु इथे टॅपला नकार आहे तर तुम्हाला कार्पेट शॉट, ग्राउंड शॉट, क्रिकेट शैलीतील कॉपी राईट्स तुम्हाला करायचे आहेत. परंतु पाहूया ती क्षमता आहे.
नवीन गोलंदाज आलेला आहे सावियो. जबरदस्त गोलंदाजीचा मारा आहे पाली संघामार्फत. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा, 2 फलंदाज बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र थोडासा बॅकफुटला येऊन खेळतोय जितू आणि आपला स्ट्राइक रोटेट ठेवतोय तो जॉर्डन साठी. जॉर्डन हा या सामन्यातील हुकमाचा एक्का असं म्हणायला हरकत नाही. फार मोठी जबाबदारी करावी लागणार आहे जॉर्डन याला. सावियो आता मात्र चेंडूला फक्त पाली संघासाठी आव्हान आहे. जर हॅट्रिक साधली तर 2000 रुपयाचं पारितोषिक सुनील लुनीस यांच्या मार्फत आहे. सुरेख फटका, अप्रतिम फटका. बघा काय टायमिंग असेल या फटकासाठी आणि प्लेसमेंट तर अप्रतिम. चौकार येतोय. काही क्षणासाठी वाटलं होतं की चेंडू आज सीमारेषेच्या लाईनवर जाऊन अडलेला आणि षटकार भेटेल, परंतु नाही. एक जबरदस्त फटका म्हणावा लागेल. 19 धावा झाल्यात. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेले आहेत वेलंकनी बॉईज खाडीवर या संघाच्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे दुर्दैव आणि इथे फक्त 1 धाव भेटणार आहे ती जॉर्डन याला. फक्त 1 धाव. चांगला प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षकाचा. 20 धावा जवळजवळ मराठी. सावियो आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र षटकार. मागच्या वेळेला अशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जॉर्डन याच्या मार्फत, मात्र थोडासा हलकाचा पुढे पडण्यात होता. यावेळेला म्हटलं कुठल्याही प्रकारची चूक करत नाही, व्यवस्थितरित्या गॅप मध्ये पाहतोय आणि आहे ते जॉर्डन. आता मात्र चेंडू अप्रतिम चेंडू. काही क्षणासाठी वाटलं होतं जॉर्डनला की चेंडू हा उजव्या एसटी बाहेर निसटेल, मात्र तसं काय घडत नाही. यावेळेला पुन्हा एकदा वाईटची दाद मागतात आणि यस, वाईटचा इशारा येतोय. इथे झेल आणि हो, एक दुर्दैव म्हणावं लागेल जॉर्डन याचं. थोडंसं टायमिंग मध्ये मिस केलेलं. बॅटची टॉप एज घेऊन यष्टिरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि झेलच्या स्वरूपात बाद होतोय. सत्तावीस धावा झालेल्या आहेत 12 चेंडूमध्ये. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 43 धावा. 18 बॉल्स अँड 43 रन्स टू विन. 43 धावेचं आव्हान अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा स्वीडन आपल्या कोठ्यातील दुसरं षटक घेऊन आलेलं आहे स्वीडन आणि यावेळी मात्र जितू स्ट्राइक एंडला आहे. हे पाहूया. नवीन फलंदाज क्रिस्ली गमजा. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता जितू याच्या मार्फत, मात्र बॅट आणि बॉल यांच्यामध्ये काही एक संपर्क येत नाही. लागोपाठ 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पीटर नुनिस यांच्या मार्फत. लागोपाठ 3 चौकार 2000 रुपये हे प्रत्येक खेळाडूसाठी असणार आहे आणि लागोपाठ 3 फलंदाज बाद केले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. एक इथे स्वीडन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. मात्र इथे थोडेसे पाठीमागे आलेले आहेत आणि डाव्या एष्टीबार चेंडू निसटतोय. वाईटचा इशारा येतोय, नोचा इशारा येतोय. पॉपिंग लाईन पुन्हा एकदा स्टेप अप करताना दिसत आहेत स्वीडन. आणखीन एक आव्हान, धावसंख्या वाढून होते ती 34 धावा. आता 15 चेंडू मध्ये 36 धावेची गरज आहे. 15 चेंडू आणि 36 धावा. क्रिस्ली गमजा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा, आपल्या पूर्णपणे स्पीड गतीचा वापर करण्याचा प्रयत्न करत होता गमजा, मात्र काही यशस्वी ठरलेला नाही. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू. कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉल याच्यामध्ये काही संपर्क होत नाही क्रिस्ली गमजावर, मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धावसंख्या वाढवते ती 34. 3 बाद 34. आता मात्र आव्हान थोडंसं वाढत चालले. 13 चेंडू 35 धावा. चांगली सुरुवात झाली होती. अप्रतिम चेंडू. जबरदस्त डिलिव्हरी मानावी लागेल स्वीडनच्या हातातून. चेंडू निसटतोय तेव्हाच म्हणतोय की मी सीमारेषा बाहेर जाणार नाही. षटक समाप्त होतंय.
लागोपाठ चौकार मारले तर 2003, षटकार मारले तर 5000. इथे मी मगाशीच म्हटलेल्या टॅप पद्धतीतील फटक्याला इथे कुठल्याही प्रकारची मुभा नसणार आहे. तर एक ग्राउंड क्लास शॉट तुम्हाला खेळावे, कार्पेट शॉट खेळावे लागणार आहेत. परंतु ती क्षमता आहे जितूकडे. सेल्विन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. 37 धावा झाल्या. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झालेले आहेत 37 धावसंख्येवर. दरम्यान सेल्विन आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सुरेख फटका, अप्रतिम फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. अशाच प्रकारच्या चौकारांची गरज आता 10 चेंडूमध्ये 29 धावा. 10 चेंडू आणि 29 धावा हव्या आहेत विजयासाठी. आता मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे सेल्विन याने. 9 चेंडूमध्ये आता 28 धावा हव्या आहेत. सुरेख चुरस पाहायला भेटते इकडे. नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलं होतं वेलंकनी बॉईज खाडीवर या संघानं. इथे शार्प बीट होत आहेत आणि क्रिसली आपली स्वतःची विकेट. पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप करतोय आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या पोझिशन मध्ये. 1 धावेने आपलं खातं करून ठेवतात. जितू स्ट्राईक एंडला आलेला आहे. 7 चेंडू 27 धावा. फार महागडं आव्हान आता. आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट फार वर चढलेला आहे इकडे. सुरेख, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू आणि इथे षटक समाप्त होतंय. 6 चेंडू मध्ये 26 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारला तरी सामना विजयी ठरू शकत नाही. तिथे षटकारांची नितांत गरज आहे मॅक्सवेल याला. मॅक्सवेल यांनी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर त्यांना एकूण 15,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 15,000 रुपये रोख रक्कम, 10,000 रुपये अधिक 5,000 रुपये. स्ट्राईक एंडला जितू आहेत. पहिलाच चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आता स्ट्राईक एंडला मॅक्सवेल आलेले आहेत. त्यांना एक चमत्कार करावा लागणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अंतिम क्षणापर्यंत कोणता सामना कोण जिंकू शकतो हे काही एक प्रिडिक्ट करू शकतात. आता रिव्हर्स स्वीप करतोय चेंडूला, चौकार तर भेटतोय मात्र जो आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट वर फोपावत आहे. आता 5 चेंडू मध्ये 25 धावा हव्या आहेत. 5 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र टॅप पद्धतीला फटका फाईन लेगच्या दिशेनं पॅडल स्वीप करतोय आणि फक्त 1च धाव असणार आहे. 3 चेंडू मध्ये 20 धावा. 3 चेंडू आणि 20 धावा. थोडंसं महागडं आव्हान आहे मॅक्सवेल साठी. परंतु पाहूया गोलंदाज कशा प्रकारची चूक करतोय का इकडे आणि चुकीला माफी नाही. इथे मात्र इथे थोडा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये खेळण्याचा निश्चितरित्या एका षटकाराची गरज होती. आता इथे म्हणेन की पालीचा संघ एक विजयाच्या उंबरट्यावर असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु पाहूया अंतिम क्षणापर्यंत कोण सामना विजयी. आता इथे नोचा इशारा होतोय आणि कदाचित आता काहीतरी एक चुरस येईल का या एका खराब चेंडूने. धावसंख्या झाल्यात आता 2 चेंडू मध्ये 19 धावा. 56 धावा झालेल्या आहेत. 50 पार केलेली आहे आणि इथे लेप करण्याचा प्रयत्न होता आणि शाप बीट होत आहेत जितू आणि त्रिफलाचित. मधली यष्टी उद्ध्वस्त केली जाते जितू यांची आणि चौथा फलंदाज. शेवटचा चेंडू संजय गेलेला आहे आणि निर्धाव ठरतोय चेंडू. नाही, इथे वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतरची धाव वेलंकनी बॉईज या संघाच्या खात्यात येतोय. फुल टॉस चेंडू आणि कव्हर्स मध्ये चौकार आणि चौकाराने इनिंग समाप्त होते आणि धावसंख्या होते ती 61. चांगला
प्रयत्न होता वेलणकणी बॉयच्या संघाचा, मात्र ते 8 धावेने पराभूत झालेले आहेत. फक्त 8 धावेने पराभूत झालेले आहेत.